हाय. एक लहानसा व्हिडिओ करतोय. मगाशीच मी आता काही वेळापूर्वी चितळ्यांकडे जाऊन आलो. तिकडनं मी एक स्पेशल बर्फी कॉम्बो घेतलेला आहे. तर व्हिडिओ मी या बर्फी कॉम्बोची मजा करत नाही, कारण खरंच चांगला प्रॉडक्ट आहे. तर तुम्ही बाय करू शकता. गिफ्टिंगसाठी चांगला ऑप्शन आहे. व्हिडिओ करण्याचा पर्पज असा आहे, की जेव्हा मी चितळ्याच्या दुकानामध्ये जातो, गोरेगाव पहिले एक पार्श्वभूमी सांगायची तर गोरेगाव वेस्ट एमजी रोडला चितळ्याचं शॉप आहे. गेली 1-2 वर्षाहून जास्ती झाली असतील त्याला. मराठी ॲक्टर सुनील बर्वे त्यांनी ही फ्रँचायझी घेतलेली आहे चितळ्याची. आणि एक मेन गोष्ट आहे ना त्या दुकानामध्ये चांगली, जेव्हा आपण आतमध्ये शिरतो ना, त्या दुकानातली मांडणी. मांडणी जी आहे ना खूप चांगली आहे. खूप चांगले अरेंज केलेले आहे प्रॉडक्ट्स वगैरे. आणि चितळ्यांनी आता चांगली ब्रँडिंग पण केलेली आहे. तुम्ही मग तिथे चितळ्यांची भाकरवडी असो, त्याचं आंब्याची बर्फी असो, एकदम सगळं भारी ब्रँडिंग आहे त्यांचं आता केलेलं पॅकेजिंग वगैरे. एक चांगला फील येतो शॉपमध्ये गेल्यानंतर. आणि सेकंडली काय की सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसेडर त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे एक वेगळीच फील येते शॉपमध्ये. आणि अजून एक त्यांनी चांगली गोष्ट केलेली आहे, चितळ्यांची जी आता पुढची पिढी आहे ना, ती थोडीशी फिटनेसकडे पण वळते आहे. चितळे म्हणजे कसे फक्त गोडधोड पदार्थ म्हणा किंवा बाकीचे आयटम्स म्हणा, पण आता ते आणतायत ना, ते थोडेसे फिटनेस ओरिएंटेड प्रॉडक्ट्स पण खाण्याचे पदार्थ पण आहेत. त्याच्यामध्ये काही एक प्रोटीन लाडू एक मिळतो, त्यांचे मिलेट बार आहेत. तर नक्की तुम्ही चितळ्यांच्या फ्रँचायझीला व्हिजिट करा. हा काय असा त्यांचं मी प्रमोशनल म्हणून करत नाहीये. मला खरंच आवडलं त्यांच्याबद्दलचं, म्हणून मी माझ्या म्हटलं Instagram आणि YouTubeला व्हिडिओ पोस्ट करूया. आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, की मुंबईमधले मराठी बिझनेसमॅन टिकायला पाहिजेत आणि अजून ते पुढे-पुढे जायला पाहिजेत. त्यांनीही सोशल मीडियाचा चांगला वापर करावा. यासाठी जेवढे मराठी उद्योजक इथे आहेत, मला बाकीच्या लोकांची काही वैर नाही, पण आपली लोकं पुढे जायला पाहिजेत. मुंबईमध्ये आपले मराठी बिझनेसमॅन फार कमी आहेत. म्हणून त्याच्यासाठी पण एक उपक्रम मी करतो आहे, की होईल तेवढे मराठी बिझनेसेसला मी प्रमोट करणार आहे माझ्या सोशल मीडियावरती. ठीक आहे, धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.